नमस्कार मित्रांनो, फिल्मी ट्रेंड मराठी चॅनलवर आपलं स्वागत आहे। मित्रांनो, भारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांच्या नावाचा चुकीच्या पद्धतीने वापर करून स्वतःची प्रसिद्धी मिळवणाऱ्या अभिनेत्यावर फाळके यांच्या नातवाने गंभीर आरोप केले आहेत। हे प्रकरण नेमकं काय आहे ते सविस्तर जाणून घेऊयात। अभिनेता निर्माता अमित फाळके यांची मराठी सृष्टीत स्वतःची अशी एक वेगळी ओळख आहे। सोनी मराठीवरील महाराष्ट्राची हास्य जत्रामुळे प्रेक्षकांना ते चांगले परिचयाचे झाले आहेत। पण नुकतेच प्रकाशित झालेल्या मार्मिकच्या अंकात अमित फाळके यांचा एक लेख वाचकांचे लक्ष वेधून घेत आहे। प्रेमळ हेडमास्टर श्यामबाबू या अमित फाळके यांच्या लेखनात त्यांनी श्याम बेनेगल यांच्या सहजीवनाचा प्रवास उलगडला आहे। पण या लेखात त्यांनी मी आणि आमचे दादासाहेब फाळके म्हणजे माझे वडील हो असा उल्लेख केला आहे। अमित फाळके स्वतःला दादासाहेब फाळके यांचा मुलगा म्हणवतात। ही गोष्ट स्वतः दादासाहेब फाळके यांचा नातू चंद्रशेखर पुसाळकर यांना खटकली आहे। दादासाहेब फाळके यांना एकूण 7 मुलं आणि 2 मुली होत्या, पण यापैकी आज कोणीही हयात नाहीत। दादासाहेब फाळके यांची मुलगी मालती फाळके लग्नानंतर त्या वृंदा पुसाळकर नावाने ओळखल्या जात। त्यांचाच मुलगा चंद्रशेखर पुसाळकर यांनी अमित फाळकेवर हा घणाघाती आरोप लावला आहे। अमित फाळके स्वतःला दादासाहेबांचा मुलगा कसा संबोधू शकतो असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे। दादासाहेबांच्या मुलांमध्ये आता कोणीही हयात नाही। त्यांची कनिष्ठ कन्या म्हणजे माझी आई, जी एकमेव त्यांची मुलगी वृंदा हयात होती, पण तिचे 2006 मध्ये निधन झाले। दादासाहेब फाळके यांचे 1944 मध्ये निधन झाले। मग अमित फाळके स्वतःला दादासाहेबांचा मुलगा म्हणून कसा संबोधू शकतो? दादासाहेबांचा नावाचा वापर करून अशी खोटी प्रसिद्धी कशी काय मिळवली जाते? मी यांचा नातू आहे, त्यामुळे आम्हाला वैयक्तिक त्रास होत आहे, असे चंद्रशेखर पुसाळकर यांनी अमित फाळके यांच्यावर संताप व्यक्त केला आहे। अमित फाळके यांचे वडील दादासाहेब फाळके नेमके कोण याचा उलगडा त्यांनी करावा असं त्यांचं मत आहे। मित्रांनो, मनोरंजन विश्वातील ताज्या बातम्या जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की प्रेस करा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये। धन्यवाद।